मला फार आवडली. शिष्याचं अविभाज्य लक्षण काय असेल तर आज्ञापालन. कोणता शिष्य आपल्या गुरुला आवडतो? जो आज्ञापालन करणारा असतो. तो कुटुंबात असो, समाजात असो, धर्म साधनेमध्ये असो. आज मानव पंथामध्ये विविध ठिकाणी प्रबोधनाचे सोहळे आदरणीय बाबा आयोजित करतात. नागपूर जिल्ह्यातील चिंचोली या ठिकाणी 12 वर्षापासून ब्रह्मविद्या निरूपणाचा सोहळा त्यांचा अखंड सुरू असतो. त्यासोबतच सांगवी या ठिकाणी संपन्न होणार श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिन हा अतिशय आखीव रेखीव आणि आगळा वेगळा सोहळा प्रतिवर्षी संपन्न होतो. 2 वर्षापूर्वी त्याचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटामाटात सर्व आचार्यांच्या समोर संपन्न झाला. बाबा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूया. आपणाला सुरू आहे मानव पंथातील एकमेव संस्कृत विद्यालय अर्थात श्री चक्रधर गुरुकुल विद्यालय हायस्कूल याचे आदरणीय बाबांनी एक 12 वर्ष प्राचार्य पदाची भूमिका सांभाळली. अतिशय उत्तम असलेली वास्तू निर्माण केली. लोकवर्गणीतून लोकांना एकत्रित केलं आणि या निमित्तानं पंथवर अतिशय तळमळीनं सक्रियतेनं कार्य करणारे आदरणीय बाबा. त्या सोहळ्याच्या निमित्तानं कोणता ग्रंथ प्रकाशित करावा आदरणीय बाबांनी मला बऱ्याच वेळा विचारलं. पण आम्ही आग्रह धरला, बाबा दत्तात्रय प्रभू अवतरण दिन सह्याद्री वर्णन ग्रंथ प्रकाशित करू. मला म्हणाले संहिता प्रकाशित करू. श्री गुरुजींनी सांगितलं, म्हणाले संहितेनं जमणार नाही, अर्थसहित प्रकाशित करा. मग आम्ही अर्थाची नियोजन केलं आणि त्याच्यातून अर्थसहित सह्याद्री वर्णन या ग्रंथाचा विमोचन 16 वर्षापूर्वी संपन्न झाला. अशी महत्त्वाची असलेली भूमिका साहित्य, प्रबोधन, धर्मसेवा या दृष्टीनं आदरणीय बाबांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे येणाऱ्या अनेक परंपरांपर्यंत हे कार्य तहयात लोकांपर्यंत पोहोचणारे. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा बाबांना दंडवत करूया. तुमच्या सर्वांच्या टाळ्या आदरणीय बाबांच्या कार्याच्या बलाचं गौरव वाढविणारा आहे. सोबतच आपण प्रार्थना करूया. तुम्ही ज्ञानपीठावरचं चित्र पाहिलं असेल. मध्यंतरी कार्यक्रमाचा फलक आहे आणि दोन्ही बाजूला 2 फोटो आहेत. काल आम्ही इथे तयारीला उभं होतो आणि नकळत असं फोटोकडे पाहिलं की वाटलं बाबा आपल्याकडे पाहत आहेत, आपण काही सेवा करतो की नाही. मी काल आर्यनगर महिला मंडळीच्या भोजनाला बसली, म्हटलं बाबा पाहताय, तुम्हाला उद्या वाढायची सेवा आहे. ते प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे माझे गुरुनिमित्त मला पाहतायत. आदरणीय श्री गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात, अनेक संस्थांच्या समोर फलक लावलेला असतो, आप CCTV कॅमेरे के निगरानी में हो. खाली पडलेली 500 रुपयाची नोट उचलायची इच्छा असते पण आपण उचलत नाही, ते धाडस होत नाही, कारण कॅमेरा आपल्याकडे बघतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये गुरुनिमित्ताबद्दल ही भीती असली पाहिजे, माझा साधनदाता माझा गुरु माझ्याकडे पाहतो आहे तर मी चुकीचं पाऊल उचलणार नाही. आणि म्हणून